हिमायतनगर शहरात घटस्थापनेपासून नवरात्र उत्सवाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली। महिला व मुलींनी देवीची उपासना करत विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून भक्तिभावाने आराधना केली। शुक्रवारी उशिरा मातीची विसर्जन मिरवणूक निघाली। मिरवणूक शांततेत पार पडली। मात्र विसर्जन स्थळी नगरपंचायतीने तयार केलेल्या दुर्गंधीयुक्त विहिरीत मूर्ती विसर्जन करण्यास भाविकांनी ठाम विरोध दर्शवला केला। परिणामी विसर्जन प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आणि महिला पुरुष भक्तांना रात्रभर जागून बसण्याची वेळ आली। दरम्यान हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबूराव कदम कोहलीकर घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी मच्छीमार पथक व क्रेनची व्यवस्था करून भाविकांची समजूत काढली। प्रशासनाच्या माध्यमातून शनिवारी सकाळी 6 वाजता गणकेश्वर तलावात विसर्जनाला सुरुवात करण्यात आली। पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत शांततेत विसर्जन पार पाडण्याची महत्त्वाची भूमिका बजावली। मुख्याधिकारी पल्लवी टेमकर यांनी विसर्जन नियोजनात कसूर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने काही प्रमाणात समाधान व्यक्त करण्यात आले। तरीही नगरपंचायत प्रशासनाच्या नियोजनात शून्य कारभाराबाबत भाविकांनी तीव्र नाराजी दर्शवली। आगामी काळात अशा अडचणी टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच तयारी करावी हा आमचा ठाम आग्रह आहे, असा स्पष्ट संदेश भाविकांनी दिला।